गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याविषयी व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शिंदेगड पदाधिकाऱ्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे। शिवसेना विभाग प्रमुख महेंद्र रामदास पाटील यांच्यामार्फत निवेदन मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे सादर करण्यात आलंय। निवेदनात शिवाजी जावळे मित्रमंडळ या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह दिशाभूल करणारा व बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी विकीसिंग भुल्लर, सुरेश सोनावणे, महेंद्र पाटील, आदेश पाटील, ज्ञानेश्वर मरसाळे, जयकुमार केणे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते। मध्यवर्ती पुलिस स्टेशन में आपने आज अर्जी दी है, क्या विषय था? सोशल मीडिया पर व्हाट्सएप पे एक ग्रुप है शिवाजी जावड़े मित्र मंडल, इसमें सीताराम शिंदे करके है जो हमारे मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री के बारे में अपशब्द उस पर सर्कुलेट कर रहा है। उसके खिलाफ कड़क कार्रवाई करने के लिए हमने सेंट्रल पुलिस स्टेशन में निवेदन दिया है शिवसेना पार्टी की तरफ से। काही दिवसापासून जसे 6 खासदार शिवसेनेमध्ये 6 खासदार जे उभाटाला सोडून गेल्यानंतर उभाटाचे काही शिवसैनिक बदनामीकारक वृत्त आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब तसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये व्यक्त करत आहेत त्यामुळे जाणीवपूर्वक एक प्रतिष्ठित व्यक्तींची बदनामी होत असून त्यामुळेच आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही आज इथे निवेदन देण्यासाठी आलो। 6 खासदार गेले परंतु सतत ते बोलत आहेत की आमची मुलं लोक चोरत आहेत, परंतु आम्ही कोणाची मुलं चोरायला गेलो नाही। जर बाप व्यवस्थित असता तर पोरं सोडून नसती गेली, बापाने त्यांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे। परंतु आमची शिवसेनेची बदनामी करण्याचा त्यांना कुठलाच कायदेशीर अधिकार नाही, कारण की ते अजून आमच्या पक्षात सामील झालेले नाही आहेत। परंतु नाहक शिवसेनेच्या आमच्या शिंदेसाहेबांची बदनामी करण्याचा हेतू परस्पर कार्यक्रम या शिवाजी जावळे मित्रमंडळ ग्रुपमध्ये तो कोण शिंदे म्हणून व्यक्ती आहे तो करतोय, सीताराम शिंदे म्हणून तो करतोय, त्याला आम्ही शिवसेनेतर्फे इशारा देतो की तू जर जाणीवपूर्वक अशी निवेदन आणि वक्तव्य केलीस तर तुझ्यापेक्षा जास्त आम्ही करू शकतो। परंतु आम्ही कोणालाही कुठल्याही पक्षाचे जर वरील पदाधिकारी असतील त्यांच्याविरुद्ध आक्षेप बोलणं चुकीचं आहे। आम्हाला बाळासाहेबांची ही शिकवण नाही आहे, परंतु जर कोण अंगावर आला तर त्याला आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद त्यांनी घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। सीताराम शिंदे काय म्हणजे उभाटामध्ये पदावर आहेत का? काय त्या ग्रुपचा एक सदस्य आहे तो, बस ते आम्हाला माहिती नाही कोण आहे तो सीताराम शिंदे म्हणून, परंतु तो ना बदनामीकारक वृत्त देतोय। याच्या अगोदर सुद्धा त्याला एकदा तंबी दिली विभाग प्रमुखांनी तिथल्या, परंतु तो काय ऐकत नाही आहे। परंतु जर यापुढेही त्याने असं चालू ठेवलं तर त्याला शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, याची त्यांनी काळजी घ्यावी। कारण की शिवसेनेचे शिवसैनिक काय असतात हे त्याला अजून माहिती नाही, कारण की ओरिजिनल इथेच आहेत। शिवसेना जिंदाबाद, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।